नमस्कार. आपल्या शहरात दिवसभरात घडलेल्या प्रत्येक घटनांची खडानं खडा माहिती देणाऱ्या बातमीपत्रात अर्थात एडियन बातमीपत्रात मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या भूमिकेवरून यू-टर्न. मनोज जरांगेंकडून काल मतदारसंघाची घोषणा, आज निवडणुकीतून माघार. स्वतःच्या खुनाचा बनाव करून मित्राचा खून करणारे आरोपी ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद. गुन्हे शाखा आणि गंगापूर पोलिसांची प्रशंसनीय संयुक्त कारवाई. आता बघूया सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतलाय. रविवारी त्यांनी दिवसभर उमेदवारांच्या बैठका घेतल्या तर काही मतदारसंघ देखील जाहीर केले. मात्र सोमवारी सकाळी जरांगे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी खेळ खालास आणि निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर राहिलो तरी खेळ खाला. सुट्टी मायाकडून कोणतीच नाही नेला, त्याची काही काळजी नाही. पण हे बघायचे होते जशी सोनू घेऊन झालं आपले 10-15-50 गेले तर गेले आमदार चाललं होतं. म्हणजे एका जातीवर नाही धाडस लावणं बरोबर, कारण चांगल्याला कळतं. आता लय जणांना टेन्शन आलं असतं की हे माघारी चतुर्दिसतंय म्हणजे लय बरोबर पुन्हा गेम टाकला. आता काय करू, एका जातीवर मपली जात पाडून घेतो, आपल्या जात जात नको करायचं वाटलं होतं आमचं धुयचं. पहिले काय हसत होते, आधी बघतो आमचं दुर्बीन चालू हे आमच्या यादीवर. आता लागली की दुर्बीन आपली तुझ्यावर. काय टार्गेट ठरवलं की तुम्ही ज्यांनी त्रास दिला त्याला पाडा, किंवा असं काही ठरवलं की कोणत्या निकषावर कुणाला पाडायचं आणि कुठं पाडायचं? आता सांगा ना, थांबा दिवस जाऊ द्या. आज थोडा मी याच्यात जरा आईला हे 10-5 गेली असती, त्यांचे 2-4-5-6 गेले असते, मुसलमानाची 2-4 दलिताची गेली असती. असं आमच्या जीव होत ते काय. आता लय जाऊ दे, त्या झालं कुठं आमचं तरी खानदानी धंदा आहे राजकारण. गेल्या महिनाभरापासून तुम्ही या निवडणुकीची तयारी करत होता, अचानक यू-टर्न, त्याला माघार म्हणायची काय नेमकं म्हणायचं? 3:30 वाजता कागद हातात आहे माया रात्रीच्या, आणि बैठक 5 वाजता. माघार घेणारी फायदाच असते तर पाठ पडत बसलीच नसती. मतदारसंघ ठरवलेच मी, याला माघार नाही म्हणत. मतदारसंघ ठरवलेत, फक्त उमेदवाराचे नाव ठरवायचे होते, कारण आमचे 25-25, 20-20 पोर आहेत, थोडे नाहीत. मग ते एकदा झाले मतदारसंघ आणि रात्रीतून लगेच उमेदवार. मग याला काय म्हणायचं, म्हणजे निवडणुकीतून माघार म्हणायचं का? निवडणूक काय काहीतरी शब्द असतील ना. आणि याला काय शब्दाचं काय समजे, शब्द नाही भक्त नाही काही नाही, एका जातीवर निवडून येत नाही. निवडणूक लढवणार हा काही नाही गावात वाढक्या, त्याला काय. महायुती विरोधातील मतांचं विभाजन टाळण्यासाठी तसेच महाविकास आघाडीने शिरपूर धुळे विधानसभेची जागा भाकपला सोडल्यामुळे औरंगाबाद मध्यसहित इतर 5 जागांवरती भाकप उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेत. याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. भाजप विरोधातलं जे मतदान आहे ते विभाजित होऊ नये आणि ते विभाजित होत राहिलं, म्हणूनच 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात येत आहे, राज्यात येत आहे. आणि त्यामुळं हे मतविभाजन होऊ नये यासाठीचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड डी राजा असतील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत कॉम्रेड सीताराम येचुरी असतील, इंडिया आघाडी हे नाव देखील डी राजांनी सुचवलेलं होतं, त्यावर देखील देशामध्ये खूप वादविवाद झालेले होते. अशा पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते स्वतःची भाकरी बांधून या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार करतायत. हे चित्र आपण लोकसभेत देखील बघितलं,
या ठिकाणी जालना मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे असतील किंवा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे असतील, यांचा प्रचार आम्ही अगदी मनापासून केलेला होता. आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी मी मागच्या वेळेस देखील निवडणूक लढवली होती, माझ्यासह अशा 11 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, डॉक्टर राम बाहेती, कॉम्रेड भालचंद्र कांगो या सगळ्यांनी केलेली होती, लावून धरलेली होती. शिरपूर धुळ्याची जागा जी आहे ती आम्हाला महाविकास आघाडीने सोडलेली आहे. 29 तारखेला ती जागा क्लिअर झाली. परंतु औरंगाबादला मध्यमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, किशनचंद तनवानी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर अशी कुठेतरी आशा होती की आमचा विचार केला जाईल, परंतु घाईघाईने उभाठानी उमेदवार जाहीर केला. आणि त्यानंतरही आमच्या पक्षाचे नेते परत काही कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून, काही गुंतागुंत होऊ नये म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न ते करत होते, परंतु त्याला यश आलं नाही. आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यागाची भूमिका घेतली आणि 5ही मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये शिरपूर वगळता आम्ही 5 मतदारसंघामध्ये औरंगाबाद मध्यसह फॉर्म भरलेले होते. ते आज मागे घेण्याचे आदेश भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिले आणि त्याप्रमाणे आज हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला मतदान करू इच्छिणारे आणि मला अगदी 10 रुपये 20 रुपयापासून मदत करणारे सर्व चाहत्यांचं, सर्व हितचिंतकांचं मी मनापासून माफी मागतो की मला केवळ भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याच्या उद्देशानं आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी, युवक, बेरोजगार, महिला, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला हा उमेदवारी अर्ज पक्षाच्या आदेशानं मागे घ्यावा लागलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जे काही आम्ही जाहीरनाम्यामध्ये जे 50 आश्वासन दिलेले आहेत त्या प्रश्नावर रस्त्यावरचा संघर्ष करू. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सरकारशी चर्चा करून या सर्व ज्या वर्गासाठी मी काम करतो, कंत्राटी कामगार असेल, हातगाडीवाला असेल, रिक्षावाला असेल, यांचे प्रश्न चर्चेतून सोडून आणि चर्चेतून सुटले नाही तर रस्त्यावरच्या संघर्ष करून सोडू. येत्या निवडणुकींमध्ये महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना समर्थन दर्शवण्यासाठी महिलांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय. स्थानिक महिलांनी हातावरती शिवसेना आणि धनुष्यबाणाची मेहंदी काढून त्यांना समर्थन देण्याचं ठरवलं. हा उपक्रम सामाजिक एकतेचा आणि संघटनाचा प्रतीक ठरला. मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या टीव्ही सेंटर येथील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन रविवारी रोजी करण्यात आलंय. यावेळी स्थानिक महिलांनी हातावर शिवसेना आणि धनुष्यबाणाची मेहंदी काढून त्यांना समर्थन देण्याचं ठरवलं. भाऊबीजेनिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये महिलांनी केवळ मेहंदींनाच आधार घेतला नाही तर त्यासोबतच प्रदीप जयस्वाल यांना ओवाळून विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या उपक्रमात चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगीत आणि आनंददायक बनला. कार्यक्रमात बोलताना प्रदीप जयस्वाल यांनी महिलांचे आभार मानले आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिलांचं समर्थन म्हणजे आमच्या कामाचं मूल्यांकन, त्यांच्या विश्वासावरती आम्ही अधिक काम करण्याचं वचन देतो, असं ते म्हणाले. यावेळी शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट विजय जोंधळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. स्थानिक महिलांनी हातावर शिवसेना आणि धनुष्यबाणाची मेहंदी काढून त्यांना समर्थन देण्याचं ठरवलं. हा उपक्रम सामाजिक एकतेचा आणि संघटनाचा प्रतीक ठरला. सर्व येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सर्वांचं एकच निशाण धनुष्यबाण या समोरील निशाणीवर आपण बटन दाबून जास्तीत जास्त संख्येनं आपण कसं मतदान करून घेणार, आपल्याला सर्वांना मतदान बाहेर काढून मतदान करून घ्यायचं आहे. जयस्वाल साहेबांनी या ठिकाणी मध्य विधानसभा मतदारसंघात जो विकास काम केलेले आहे, म्हणजे जवळपास या मध्य विधानसभा मतदारसंघात 600 कोटीचे विकास कामं जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. तसेच आता आपण बघत आहोत, सुनील भाऊ मगरेंनी आत्ता सांगितलं आपल्याला की जयस्वाल साहेब हे सर्व धर्मांना, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा नेता आहे. त्याचं उदाहरण म्हणतं तर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जयस्वाल साहेबांनी 5 कोटी रुपये मंजूर करून आणले. ज्या नेतृत्वासाठी मी काम करतो ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे तिसरे उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार साहेब
यांच्या माध्यमातून आज या मध्य विभागामध्ये जवळपास 606 कोटीचे कामं आज या भागात मला करायचं नशीब मिळालं. मी अपक्ष आमदार निवडून आलो तरी मी 5 वर्षात 25,000च्या वर काम करू शकलो नाही. 2.25 वर्षामध्ये 606 कोटी म्हणजे जोक नाही. आज आपण बघा की त्या राजूभाऊ खुनाच्या गुन्ह्यात मुलीच्या घरच्यांना अडकवण्याचा प्रयत्न फसलाय. प्रेमसंबंधानंतर मुलीच्या घरच्यांकडून होणारा विरोध थांबवण्यासाठी स्वतःचा खून मुलीच्या घरच्यांनी केला असल्याचं भासवण्यासाठी मित्राचा खून केलेल्या खुनाची उकल पोलिसांनी केली आहे, तर प्रकरण उघडकीस आलं. सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे. 2024 रोजी सकाळी सारंगपूर शेतशिवार तालुका गंगापूर या ठिकाणी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि LCBचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना झाला. प्रथमदर्शनी त्या मृतदेहाला पाहिले असता आणि त्यामध्ये त्याच्या बॉडीवर सापडलेले आधार कार्ड पॉकेट याच्यावरून तो महेश रमेश माटे राहणार वजर असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरवले आणि महेशचे जे नातेवाईक आहे त्यांना तिथे पाचारण केले असतात. त्यांनी हे सांगितलं की हा व्यक्ती त्यांचा मुलगा नाहीये. त्याच्या आईने हे सांगितलं की हा व्यक्ती महेश माटे नाहीये. अधिक तपास केल्या असता असं लक्षात आलं की हा व्यक्ती महेश नसून एक अमोल उघडे जो महेशचाच मित्र आहे त्याचा मृतदेह आहे. त्याची मिसिंग सुद्धा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली होती. त्याच्या आईला आणि नातेवाईकांना आणले असता त्यांनी त्याला ओळखलं आणि त्यानंतर तपासाचे चक्र फिरले असता असं निष्पन्न झालं की यामध्ये प्राईम सस्पेक्ट हा महेश माटेचा आहे. कदाचित त्यांनी स्वतःची आयडेंटिटी त्या मृतदेहावर लादण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी बनाव तयार केला की महेश माटे ह्या व्यक्तीचाच खून झालेला आहे आणि त्यामागचं उद्देश हे होतं की त्याचं एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण होतं आणि तो त्या मुलीबरोबर 23 तारखेलाच तिथून मुलीला घेऊन निघून गेला होता आणि लोकांनी मुलीच्या नातेवाईक त्याच्या मागे न लागावे किंवा पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या नातेवाईकांना च्या मागे लागतील या अनुषंगाने हा सगळा बनाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु LCBचे सतीश वाघ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली API पवन इंगळे, त्याचबरोबर गंगापूर पोलीस स्टेशनचे PI राठोड आणि त्यांच्याबरोबर PSI काळे आणि PSI झोरे, त्याचबरोबर सर्व अंमलदारांनी अतिशय निष्णातपणे हा तपास जो आहे तो त्याचा छडा लावला आणि यामध्ये आरोपीला त्याचा मागोवा घेऊन बारामतीमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार. संपूर्ण जिल्हावासियांना आपल्या माध्यमातून मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्यमय, समृद्धीची जावो. आपण सर्वजण दिवाळीचा महोत्सव साजरा करत असताना सध्या लोकशाहीचा सुद्धा महोत्सव सुरू आहे. आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आज छाननी प्रक्रिया आहे. 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे. माझे सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दिवाळीसारखा महोत्सव म्हणून आपण हिरिरीनं सहभाग घ्यावा आणि 20 तारखेला आपला वेळ राखवी ठेवा आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. सर्व मतदान केंद्रावर आम्ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कुठल्याही मतदाराला कुठलीही अडचण येणार नाही. आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे आपण पाहून घ्या. वेळ आहे तोपर्यंत मतदार यादीमधल्या नावाची आपली खात्री करून घ्या आणि 20 तारखेला आपण जरूर मतदान करा हीच आपणा सर्वांना विनंती.
सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासन यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवाळी आपल्या भरभराटीच्या जावा आणि पुढील वर्षभर तुमच्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदित राहावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि फटाके शक्यतो तुम्ही फोडू नका. विशेष करून त्यावेळेला अगदी पर्यावरणपूरक फटाके फोडत असताना मुलांचा विशेष काळजी घ्यावा आणि आपल्या पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. परत एकदा सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख, शिवसेना. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो, याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आली आहे. बदली झाली, खरं तर उशीर झाला. आमची सातत्यानं तक्रार निवडणूक आयोगाकडे होती. रश्मी शुक्ला या भारतीय जनता पार्टीसाठीच काम करतात असा आमचा आरोप होता. मागच्या काळामध्ये त्यांनी संजयजी राऊत साहेब, नाना पटोलेजी, एकनाथजी खडसे यांचे फोन टॅपिंगचा आरोप त्यांच्यावर होता. नवे सत्य होतं. त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होती, परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं या सगळ्या कारवाई टाळण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले होते. आणि नंतर सरकार बदलल्यानंतर त्या या राज्याच्या DG झाल्यानंतर यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली किंवा त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे ते काम केलेलं आहे. आता त्यांची बदली होत असताना निवडणूक आयोगाने झारखंडसाठी, पश्चिम बंगालसाठी वेगळा न्याय लावला होता आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय लावला होता. आता मी ही अशी मागणी करेन की त्यांनी या सगळ्या बदल्या
होत असताना त्यांनी सुद्धा काही बदल्या केल्या, त्या राजकीय हेतूने प्रेरित असा माझा आरोप आहे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये या आत्ता शेवटच्या काळामध्ये ज्या बदल्या झाल्या ह्या सगळ्या राजकीय हेतून प्रेरित आहे. या सगळ्या बदल्यांचा सुद्धा पुनर्विचार झाला पाहिजे, कारण या बदल्या करताना सुद्धा रश्मी शुक्ला यांनी केलेल्या आहे आणि ह्या पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना पोषक अशा बदल्या केलेल्या आहेत. हे याच्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे या निवडणुकीशी संबंधित कामकाजात त्यांनी असू नये अशा प्रकारची सूचना, विनंती, मागणी आमची आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सध्या सुरू असलेल्या त्यांच्या चर्चेत आणखीन काही विषयांची भर पाडली आहे. मी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रमुख आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी फाउंडर मेंबर आहे. स्थापनेच्या दिवशी मी होतो. मुंबईला भारतीय जनता पार्टीचे पहिलं अधिवेशन झालं अटल बिहारी वाजपेयीची, त्या अधिवेशनात निवड झाली. रेक्लेमेक्स मैदानला, बांद्र्याला तिथं मी होतो. त्या दिवशी तिथं पहिलं अधिवेशन झालं. पार्टी जो आदेश देईल, पार्टी जिथं मला पाठवेल तिथं मी जाईल, कारण पार्टीनं आम्हाला सगळ्या नेत्यांना असं सांगितलं, परस्पर दौरे तुम्ही देऊ नका, पार्टी तुम्हाला दौरे देईल तिथं जा. 6 तारखेला मी सोलापूरला चाललो. जसं आदेश येईल त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मी जाणार आहे. असं आहे की महाराष्ट्रात एकमेव मतदारसंघ असा आहे सिल्लोड, तिथं भाजपाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचं स्पष्टपणे काम करताना रस्त्यावरती दिसतात. भारतीय जनता पार्टी हा अनुशासित पक्ष आहे. अनेक पक्षातले कार्यकर्ते इकडच्या तिकडं, तिकडच्या इकडं निवडणुकीच्या काळामध्ये प्रवेश करत असतात. त्या ठिकाणी आमचे एक सेक्रेटरी होते सुरेश बनकर, हे त्या पक्षात गेल्यामुळं आता ते आमच्या पक्षात नाहीये आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी प्रवेश केला ते त्यांचा प्रचार करत असतील तरी अजून पक्षाबद्दल असा अहवाल आमच्या जिल्हा अध्यक्षांना दिला नाही. असं दिसतंय सगळेच कार्यकर्ते तिथले शहर अध्यक्ष असतील किंवा सगळे असतील. मला असं वाटतं तुमच्याकडे काही फोटो असतील तर मला दाखवा. कारवाई करणार का तुम्ही त्यांच्यावर? फोटो दाखवा, त्याच्यावर विचार करू. 2019ला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती आणि देवेंद्र फडणवीसने गेल्या 5 वर्षात जे काही काम या राज्यासाठी केलं ते काम जनतेसमोर घेऊन आम्ही जनतेला कौल मागितला. या महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत दिलं आणि भाजप शिवसेनेचं सरकार असावं यासाठी मतदान सुद्धा केलं. परंतु आपल्याला माहिती आहे की 2019 साली या राज्यातल्या जनतेने दिलेला जो कौल होता तो कौल शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे यांनी धुडकावला आणि जनमताचा अनादर करून असंघाशी संगत केली आणि ज्यांच्या विरोधात सरसेनापती बाळासाहेब ठाकरे लढले, ज्यांच्या विचाराच्या विरोधात ते लढले, त्या विचाराशी युती करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली आणि त्या ठिकाणी सरकारची स्थापना केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2.5 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाकडे जर आपण बघितलं तर या कार्यकाळात यांनी विकासाचं कुठलंही काम केलं नाही. पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मोरेश्वर सावे यांच्या प्रचारानिमित्त आज भवानीनगर जुना मोंढा भागामध्ये पदयात्रा काढून प्रचार केलाय. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल मोरेश्वर सावे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थिती होत्या. सुरुवातीला त्यांनी सिडको N7 भागात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गारखेडा, सिडको भागामध्ये पदयात्रा काढून प्रचार केला. त्यानंतर भवानीनगर, रोहिदासनगर, जुना मोंढा परिसरात रॅलीची सुरुवात येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. याबरोबरच परिसरात असलेल्या बुद्धविहारात तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती घेऊन महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना औक्षण करत विजय तिलक लावला. पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट, महायुतीचे अधिकृत उमेदवार सावे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. त्या अनुषंगाने सायंकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तर या रॅलीला स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून पाडण्याचा इशारा दिल्यानंतर त्याचे पडसाद खुलताबाद तालुक्यातील सालखेडा गावामध्ये उमटले आहेत. या ठिकाणी प्रशांत बम यांच्याशी गावकऱ्यांनी वाद घालत त्यांचं काहीही न ऐकता त्यांना गावातून बाहेर जाण्यास भाग पाडलंय. खुलताबाद तालुक्यातील सालखेडा गावामध्ये गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बम यांना गावकऱ्यांच्या उग्र भावनांना सामोरं जावं लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या आशयाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय. खुलताबाद तालुक्यातील सालखेडा गावामध्ये आमदार प्रशांत बम हे संवाद दौऱ्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी प्रशांत बम यांना प्रचार करण्यास मज्जाव केला. त्यांना एक शब्दही बोलू न देता गावाबाहेर जाण्याचे संकेत दिले. यावेळी बम यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं देखील पाहायला मिळालंय. नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून उमेदवार यांना पाडण्याचा इशारा दिला होता. त्याचे पडसाद सोमवारी खुलताबाद तालुक्यात प्रशांत बम यांना पाहायला मिळाले. यांचा संवाद दौरा गावामध्ये गेला असता गावकऱ्यांनी त्यांना तेथेच थांबून गावाबाहेर जाण्यास भाग पाडल्याचं दिसून आलंय. तर सदर व्हिडिओ समाज माध्यमांवरती चांगलाच व्हायरल झालाय. सतीश चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा गैरवापर केला असल्याचा आरोप गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी केलाय. कालची जरांगे दादांची तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल. ज्या उमेदवारांनी खोटा प्रचार केला, दादाच्या नावाचा वापर केला, मतदारसंघामध्ये चुकीची माहिती पसरवली, त्यांना त्या ठिकाणी दादांनी त्या ठिकाणी पाडायचं सांगितलेलं आहे. सतीश चव्हाण या माणसांच्या टोळीने म्हणजे त्यांच्या काही अनुयायांनी या पद्धतीने त्या ठिकाणी घोड त्या ठिकाणी कृत्य केलं की हा संघ पाडायचा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी दादांच्या नावांचा वापर केला. त्यांनाही त्या ठिकाणी समाज धडा शिकवेलच. आणि त्यानंतर दुसरे उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या नावाबद्दल त्या ठिकाणी नेहमीच त्या ठिकाणी कुठलीही सहानुभूती दर्शवलेली नाही आहे. कुठल्याही वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही आंदोलनात सहभाग दर्शवलेला नाही आहे. त्यामुळे समाज त्यांनाही त्या ठिकाणी धडा शिकवेल. गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये जे अपक्ष उमेदवार होते, आज चिन्ह वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. काय म्हणणं आहे आणि कशाबद्दल आपण निवडणूक लढणार आहे, काय म्हणू? गंगापूर खुलताबादची विधानसभा निवडणूक आज मी आपला मुलगा, आपला भूमिपुत्र आपल्या सेवेशी येत आहे. माझी आज निशाणी मला मिळाली तो आहे पाना, स्पॅनर. खरं जर बघितलं, निशाणी मिळाल्याचा आनंदही आहे. कारण असं आहे की या मतदारसंघावरती 15 वर्ष एक जुनी गाडी चालत आहे आणि एक 17 वर्षाची जुनी गाडी आहे. ज्या दोन्हीमध्ये खूप गोष्टीचा बिघाड आहे. आपल्याला मतदारसंघ सुधारायचा आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न असेल हे सुधरेपर्यंत मी त्या ठिकाणी थांबणार नाही. मतदारसंघाची जी घडी विस्कटलेली आहे, शाश्वत विकास झालेला नाही आहे, त्यावरती मला आता काम करायचंय. जरांगे दादांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी एकच बोलेल की प्रत्येक समाजासाठी त्यांनी एक कार्य केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे आणि समाज हितासाठी कदाचित निवडणुकामधून त्यांनी माघार घेतली असेल. आणि मला असं वाटतं समाजहित हे पहिल्यांदा ते बघतात, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल. पण समाज हा त्यांच्या पाठीशी खंबीर आहे आणि नेहमी राहील. मी कधीच त्या ठिकाणी फायदा आणि नुकसानीचं बोलणार नाही. मराठा समाज
हा माझा त्या ठिकाणी नेहमीच जवळचा राहिलेला आहे. मी ओबीसी समाजाचा चेहरा आहे. ओबीसी समाज ही माझ्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहील. मुस्लिम समाजालाही त्या ठिकाणी मी कधी त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने दुखवत नाही. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं माझं कार्य असतं, तोही माझ्या पाठीशी राहील. आणि त्यानंतर दलित, वंचित हे समाज माझ्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी सामील असतात आणि वंचितांची लढाई त्या ठिकाणी मी लढेल आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं कार्य माझ्या हातून नक्कीच त्या ठिकाणी घडेल आणि प्रत्येक समाजाचा मी आदरपूर्वक त्या ठिकाणी सन्मान करतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या भूमिकेवरून यू-टर्न. मनोज जरांगेंकडून काल मतदारसंघाची घोषणा, आज निवडणुकीतून माघार. स्वतःच्या खुनाचा बनाव करून मित्राचा खून करणारे आरोपी ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद. गुन्हे शाखा आणि गंगापूर पोलिसांची प्रशंसनीय संयुक्त कारवाई. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.